आडी इथल्या संजीवनगिरी इथल्या श्री दत्त देवस्थान मठात दत्त जयंतीनिमित्त आयोजित परमाब्धी विचार महोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला। या महोत्सवाला स्थानिकांसह देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाविकांनी हजेरी लावली होती। दर पौर्णिमेला परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या ज्ञानयुक्त प्रवचनाचा लाभ घेण्यासह आता दर गुरुवारी सुद्धा इथं भाविकांची गर्दी होत असते। मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी सुद्धा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री गुरु दत्तात्रयांसह परमपूज्य परमात्मराज महाराज यांचं दर्शन घेत भाविक महाराजांकडे आपल्या समस्या मांडत होते। परमपूज्य परमात्मराज महाराजांनी भक्तांच्या समस्या जाणून घेत परमाब्धी, सत्पोष, महोन्नय, वर्तटे, वर्तेट, रस्याव, तनवास या ग्रंथांच्या वाचनासह आध्यात्मिक उपायांबाबत मार्गदर्शन केलं। आधुनिक विज्ञान आणि सर्व जाती धर्म संप्रदाय मान्य असे आध्यात्मिक विचार देणाऱ्या परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या ग्रंथसंपदेसह त्यांच्या मार्गदर्शनाचा भाविक लाभ घेताना दिसत होते। श्री क्षेत्र आडी संजीवनगिरी इथं श्रद्धावान भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून दर पौर्णिमेबरोबरच इथं गुरुवारी सुद्धा दानशूर व्यक्तींच्या योगदानातून अन्नदान आयोजित करण्यात येतं। या गुरुवारी हणबरवाडी इथले बाबासाहेब खोत यांच्या स्मरणार्थ विठ्ठल खोत यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी श्री देवीदास महाराज, राम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चिदानंद महाराज, अमोल महाराज, समाधान महाराज, मारुती महाराज, श्रीधर महाराज यांच्यासह भाविक उपस्थित होते।